ब्रेकिंग न्यूज सुरुवातीला आपण पाहणार आहोत। कळवा रुग्णालयातील 18 मृत्यू प्रकरणी आता चौकशीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याचं समजतं आहे। राज्य सरकारने 15 दिवसांची मुदतवाढ समितीला दिलेली आहे। ही समिती राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार होती। मात्र तांत्रिक अडचणी आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया मोठी असल्याने चौकशीला विलंब होतोय असं स्पष्टीकरण समितीने दिलेलं होतं। त्यामुळे आता या समितीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्य सरकारने तसं जाहीर देखील केलेलं आहे। निष्पक्ष आणि योग्य चौकशीसाठी समितीने ही मुदतवाढ मागितलेली होती। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। ठाण्यामध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसून आले। भुजबळांनी केलेल्या टीकेनंतर आव्हाड समर्थकांनी भुजबळांचा पुतळा जाळला, तर त्याला उत्तर देताना अजित पवार गटाने सुद्धा पालिका मुख्यालयासमोर आव्हाडांचा पुतळा जाळलाय। छगन भुजबळांनी बीडच्या सभेमध्ये शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यभरात शरद पवार गटाकडून त्यांचा निषेध केला जातो आहे। पुण्यामध्ये सुद्धा शरद पवार गटाकडून भुजबळांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय। आमचं सरकार किमान घरी बसलेलं नाही, हा मुख्य फरक असल्याचं सांगत आम्ही थापा मारत नाही, तर 1.5 कोटी जनतेला घरपोच लाभ आम्ही दिलेला आहे असंही त्यांनी म्हटलं। मी महादेवाचा भक्त आहे आणि त्यामुळेच मला नागाची उपमा दिली। नाग हा महादेवाच्या गळ्यातला हार असतो, असा पलटवार हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंवर केलेला आहे। बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेमध्ये एका समर्थकाने त्यांना तलवार भेट दिली आणि यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलं। कोल्हापूरच्या चंदगडमधल्या डुक्करवाडी गावाचं नाव बदलण्याचा अर्ज केलेला असताना गावाऐवजी चंदगड तालुक्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि यामुळे मोठा गोंधळ उडाला असून त्यामुळे चंदगड तालुक्याचं नाव रामपूर करण्यात आलं असून सगळं ऑनलाईन कामकाज ठप्प पडलेलं आहे। ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला काढायला गेल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे। आशा सेविकांना ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास संबंधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। ऑनलाईन कामाच्या सक्तीच्या मुद्द्यावरून आशा सेविकांनी बच्चू कडूंची भेट घेतली। यावेळेला त्यांनी थेट फोन लावून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। लातूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सुरक्षा रक्षकांची दादागिरी आता पुन्हा एकदा समोर आलेली आहे। सुरक्षा रक्षकांनी अँब्युलन्स चालकाला धक्काबुक्की केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर धुळे महामार्गावर मंगळवारी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आलेला आहे। आंदोलनस्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून महामार्गावरची वाहतूकही वळवण्यात आलेली आहे। जालन्यातल्या भोकरदन तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढलाय। पावसाचा खंड पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पीक विमा कंपनीनं 25% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या सुमारे 450 मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी पालिकेनं खासगी कंत्राटदारांची नेमणूक केलेली आहे। मात्र शहरातला कचरा उचलला जात नसल्यानं युवक काँग्रेसच्या वतीनं पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून धरणे आंदोलन करण्यात आलं। दौंडच्या कुरकुम एमआयडीसीतनं शेतजमीन आणि वनजमिनीमध्ये केमिकलयुक्त पाणी सोडलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि याची दखल घेत वन विभागानं या कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। दोषींवर 2 दिवसात गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वन विभागानं दिलेली आहे। चिपळूणमधल्या मंगळागौर कार्यक्रमात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठेका धरला होता। चित्रा वाघ सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत। यावेळेला त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। महिलांसोबत त्यांनी मंगळागौरीच्या गीतांवर फेर धरला। सोलापूर शहरामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी चिंतेत होते। आता पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची तारांबळ उडालेली होती। अहमदनगरमधल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणातनं 5000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
पावसाअभावी मनमाड, नांदगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। याचा परिणाम दूध उत्पादनावर देखील झालाय। चारा पाण्याअभावी दूध टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता चारा छावण्या सुरू करण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी करतायत। परभणी जिल्ह्यातल्या दुधगाव बोरी महसूल मंडळात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारलेली आहे। पिकं करपू लागल्यानं शेतकरी संकटात सापडले। त्यामुळे सरकारनं मदत जाहीर करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं अशी मागणी शेतकरी करतायत। चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन प्रवेश नोंदणीचा घोळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे। प्रवेश नोंदणीची वेबसाईट सुरूच नसल्यानं पर्यटकांची मोठी कोंडी होतीये। पिंपरी चिंचवड शहरात 1111 महादेवाच्या पिंडी असलेलं शिवमंदिर उभारलं गेलेलं आहे। 3 मजली मंदिरावर कळस बसवण्याऐवजी 25 फुटांची भव्य शिवपिंड बनवण्यात आलेली आहे। खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या कानबाईची जळगावात मोठ्या भक्तिभावानं घरोघरी स्थापना केली जात असते। 1.5 दिवसानंतर कानबाईला निरोप देण्यात आलाय। जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात कानबाईचं विसर्जन करण्यात आलं। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय। विठ्ठल रुक्मिणी तसंच तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचं दिसतंय। श्रावणी सोमवारचं औचित्य साधत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। देहूच्या मुख्य मंदिरातल्या हरेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केलेली आहे। या मंदिराला आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली असून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। हिंगोलीतल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडनं कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। कळमनुरीतल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली जवळच्या ओम कयाधू अमृतधारा मंदिर असा या यात्रेत प्रवास असून यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय। श्रावण महिन्याच्या निमित्तानं यवतमाळचं प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय। मंदिर प्रवेशद्वार, सभा मंडप आणि गर्भगृह आकर्षक पद्धतीनं सजवून शिवलिंगाचा अनुपम शृंगार करण्यात आलाय। तर भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। बीडच्या परळीमधल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय। देशभरातनं भाविक परळीमध्ये दाखल झाले। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या वरुडमधल्या तेजस्वी महाराजांची पालखी संतनगरी शेगावात दाखल झाली। तब्बल 125 किलोमीटरचा पायी प्रवास करत शेकडो वारकरी संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी शेगावात दाखल झाले। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रेचं आयोजन केलं। कळमनुरी शहराजवळच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर अशी पायी कावड यात्रा निघणार आहे। या कावड यात्रेला कालीचरण महाराज उपस्थित राहतात। बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी दिलेत। मंगळवारी पुण्यामध्ये होणाऱ्या सांगता सभेत पक्षाची ठोस भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जानकरांनी सांगितलं। एनडीए सरकारनं बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर 10 लाख तरुणांना शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतलाय। दर महिन्याला रोजगार मेळावे घेतले जात आहेत। आमचं सरकार काम करणारं आहे। विरोधी पक्ष फक्त आरोप प्रत्यारोप करतायत अशी टीका रामदास आठवलेंनी विरोधकांवर केलेली आहे। संजय राऊतांनी सरकारवर केलेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटलांनी चांगलाच समाचार घेतलाय। संजय राऊत यांनी सरकारवर घणाघाती टीका केलेली होती। या टीकेवर आता पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जळगावच्या जामनेरमध्ये भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या यात्रेमध्ये ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा सहभाग घेतला होता। श्रीराम आणि महादेवाच्या नावाचा जयघोष करत ही कावड यात्रा काढण्यात आली। एकीकडे शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे, दुसरीकडे जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी मालेगावात शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला। पालकमंत्री दादा भुसे यांनी हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विषबाधा झाल्यानं जतमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 170 मुलांची मंत्री अतुल सावेंनी भेट घेतलेली आहे। विषबाधा प्रकरणाची समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संस्था चालकांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई होईल असा इशारा अतुल सावे यांनी दिलेला आहे।
जळगावातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला। यावेळेला गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरनं खाली उतरत वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला। ऑनलाईन गेममुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करते, त्यामुळे ऑनलाईन गेम बंद करा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या कुंभफेल इथं रास्ता रोको करण्यात आला। पावसाअभावी नाशिकच्या सटाणामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध नसल्यानं मेंढपाळ त्रस्त आहेत। मेंढ्यांना चरण्यासाठी जंगलातला काही भाग राखीव ठेवावा या मागणीसाठी बागलाणच्या तहसीलदार कार्यालयासमोर मेंढपाळ बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। दौंडमधल्या रस्त्यावरच्या ड्रेनेजमध्ये मोठमोठे खड्डे पडलेत। नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं शहरातील संतप्त वाहन चालक आणि नागरिकांनी ड्रेनेजमधल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून दौंड नगरपालिका प्रशासनाचा निषेध केलाय। लातूरच्या थेरगावमधल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं। पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। भंडारा जिल्ह्यातल्या भंडारा वरठी मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत। रस्त्याची दुर्दशा झाल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे संतप्त नागरिक आणि वाहन चालकांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलनं केलेली आहेत। छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।